5 मागण्या आमच्याही आहेत आणि 5 ते 6 वाजेपर्यंत जर त्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांनी जर मान्य नाहीत केल्या तर मनोज दादांना पाठिंबा म्हणून आम्ही इथे 6 वाजल्यापासून आम्हाला उपोषण करू। मी आज सकल महिलांच्या वतीने आज आम्ही कलेक्टर ऑफिसला एक निवेदन दिलेलं आहे की त्या निवेदनामध्ये अशा मागण्या ज्या जरांगे पाटील साहेबांच्या मागण्या आहेत की सगळे सोयऱ्यांचा आदेश, सर्व मुलावरचे झालेल्या केसेस पाठीमागं घेणे आणि सर्व म्हणजे जे कुणबी आहेत आणि इतर जे मराठा आहेत ते सरसंगट कुणबी करावे असे आणि आरक्षण आम्हाला ओबीसी मधूनच मिळालं पाहिजे। ह्या ज्या आमच्या 4 मुख्य मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या मान्य व्हाव्यात आणि त्याच मागण्या आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे। आणि जर आज 9 तासाची मुदत दिलेली आहे आज दिवसभराची, जर ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही सुद्धा जरांगे दादा सोबत उपोषणाला बसणार आहोत। आणि शासनाला आमची एकच कळकळीची विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना की आज आम्ही मराठा समाज म्हणायला आमच्याकडे पाटीलकी आहे पण आमच्याकडे आज निसर्ग साथ देत नाही, पिकत नाही, मुलांना नोकऱ्या लागत नाही। मराठा म्हणून अर्ध्या 1 मार्काने मुलं माघारी येतात आणि आरक्षणवाले कमी मार्क असताना पुढे जातात। ही आमच्या मनातली खतखत आहे ती पूर्ण व्हावी म्हणून आज आम्ही जरांगे पाटील साहेबांना दादांना, खरं तर ते आज आमचे बंधू आहेत, आज आमच्या कोटी मुलं आज असल्या पावसामध्ये मुंबईला गेलेले आहेत, ऊन वारा पाऊस आहे, भिजतेत, इतका त्रास आहे। आज मी गणपतीरायाकडे प्रार्थना केली आहे की माझे जे गेलेले बांधव आहेत, माझी जी मुलं आहेत, माझे जे वडीलधार आहेत, माझे जे वयस्कर महिला आहेत, वयस्कर बंधू वडील आहेत, त्यांना सुरक्षित गणपती बाप्पांनी तिथेही सांभाळावं आणि घरी पोहोच करावं। आणि गणपतीरायाला माझी एक कळकळीची विनंती आहे की आम्हाला आरक्षण मिळावं हीच आमची अपेक्षा।